चला तर आज मी तुमच्याशी मस्त अशी रेसिपी शेअर करते। त्यासाठी आपल्याला 1 कप दही लागेल आणि फ्लॉवर वाटाणे लागतील आणि 1 बटाटा। फ्लॉवर आणि वाटाणा जो आहे ते 5 मिनिटं पाण्यात उकळून घेतले आणि दह्यामध्ये टाकलेले आहेत। त्याच्यासोबतच आपल्याला मसाले लागतील, इथे हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, काळा मसाला, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं कोल्हापुरी मसालाही टाकला आहे। मी व्यवस्थित मिक्स केलं की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवायचे। न खाणारे सुद्धा एकदम आवडीने खातील, इतकी चविष्ट भाजी बनते ही। कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरा टाकलं, हिंग टाकलं, बारीक चिरलेला कांदा टाकला, कांदा परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं, वरून थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि तेल सुटेपर्यंत ठेवलं आणि मग तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी जे ठेवलं होतं ते टाकलं आणि 10 मिनिटं मी वाफेवरती शिजायला ठेवलं। पाणी टाकायची गरज नाही पडत आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून व्यवस्थित शिजलं की तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी तयार आहे। कशी वाटली रेसिपी